आषाढी एकादशी निमित्तानं सालाबाद प्रमाणे यंदाही देवळाली प्रवरा सायकलिंग आणि ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं आयोजित सायकल वारीचा आज शुक्रवारी पहाटे मोठ्या उत्साहात पंढरीकडे प्रस्थान झालाय। यंदाच्या सायकल वारीत नगर अध्यक्ष सत्यजित कदम यांनी देखील आपला सहभाग नोंदवलाय। पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैली आणि सुरक्षित सायकलिंगचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो। देवळाली प्रवरा सायकलिंग आणि ट्रेकिंग ग्रुपचे अध्यक्ष संभाजी वाळके आणि उपाध्यक्ष राहुल दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सायकल वारी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे। यंदाच्या वारीत नगर अध्यक्ष सत्यजित कदम, संभाजी वाळके, राहुल दुधाडे, मंगेश ढूस, ध्रुवराज सत्यजित कदम, प्रवीण डावखर, सुरेश मोटे, सुदाम कडू, अशोक जाधव, सोमनाथ पठारे, सुमित सोमनाथ पठारे, अमोल गोरे, तुषार काळे, डॉक्टर उमेश सोनावणे, बाबासाहेब नागरगोजे, दिनेश देशमुख, प्रसाद बापूसाहेब शेटे, ज्ञानदेव रामचंद्र ठोंबळ, भरत निर्मळ, अनंत होले, शंकरराव शिंदे, सचिन गायकवाड, ऋषिकेश यादव, नारायण यादव, अक्षय पेरणे, अनिकेत कोबरणे, डॉक्टर कदम यांचा समावेश आहे। या सायकल वारीतील सायकलपटू आपला प्रवास करत असताना सीडच्या माध्यमातून वृक्षारोपण करणार आहेत। या सायकल वारीला शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक तथा गटनेते प्रकाश संसारे, बाळासाहेब लोखंडे, माजी नगरसेवक सचिन ढूस, भारत साळुंके, ओंकार लांडे, विजय भिंगारे, बालू कोल्हापुरी आदी उपस्थित होते। सायकल वारीसाठी उद्योजक तथा नगरसेवक प्रकाश संसारे, नगरसेवक ऋषभ लोढा, साई आदर्श मल्टी स्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, संभाजी मोहिते यांचे सहकार्य लाभले। आषाढी वारीची आपली वर्षानुवर्षाची जी काही परंपरा आहे, याला एक आधुनिक स्वरूप, तेही पर्यावरणपूरक असं तर ही सायकल वारी। आणि यावर्षी हे देवळाली प्रवरा सायकलिंग क्लबचं 5वं वर्ष आहे की सलग 5व्यांदा ही वारी निघते। या वर्षीच्या वारीच्या निमित्ताने देवळालीमधून असंख्य सायकलपटू हे पंढरपूरच्या दिशेने आज निघतायत। त्याचबरोबर आजूबाजूची गावं असतील, आजूबाजूची शहरं असतील, श्रीरामपूर, राहुरी याही ठिकाणचे, अगदी नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आज या सायकल वारीच्या निमित्ताने सर्व सायकलपटू भाविक म्हणून पंढरपूरकडे प्रयाण करतायत। आमचा सगळ्यांचा आजचा जो काही प्रवास आहे, या प्रवासाला आपल्यासारख्या असंख्य वारकऱ्यांच्या, भक्तांच्या शुभेच्छा आहेतच। त्यामुळे आमचा प्रवास नक्कीच चांगला होईल। देवळाली प्रवरा सायकलिंग अँड ट्रेकर ग्रुपचं आमचं हे पंढरपूर सायकल वारीचं 5वं वर्ष असून यावर्षी जवळजवळ 25 ते 30 जण आमचे सायकलवीर त्यात समाविष्ट झाले आहेत। आणि सर्वजण आम्ही आता पंढरपूरकडं प्रस्थान करीत आहोत। पंढरपूरला जाण्यासाठी यावेळेस सगळेजण आमचे सज्ज आहेत। आम्ही 2 वर्षापूर्वी अहिल्यानगर ते करमाळा या रस्त्यावरती 1000 सीडबॉल वृक्षारोपण केलं होतं सीडबॉलच्या माध्यमातून। त्याप्रमाणे यावेळेस आमचं सुद्धा आरोग्यदायी जीवनशैली, इंधनाची बचत, पर्यावरणाचं संवर्धन हा संदेश घेऊन आम्ही सर्वजण आता देवळाली प्रवरा पंढरपूरकडे निघालेलो आहोत। आणि या वारीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आमच्या सायकल वारीमध्ये यावेळेस आमच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि त्यांचा मुलगा ध्रुव कदम हे दोघं पण वडील आणि मुलगा बरोबर आहे। त्याचप्रमाणे सोमनाथ पठारे आणि त्यांचा मुलगा सुमित पठारे हे पण मुलगा आणि वडील बरोबर आहे। त्याचप्रमाणे आदित्य यादव आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश यादव हे पण वडील आणि मुलगा आमच्या वारीमध्ये समाविष्ट आहे। यावेळेस पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 200 क्लब पंढरपूरला सायकल वारीसाठी निघालेले आहे। आणि पंढरपूरमध्ये जवळजवळ 10,000 सायकलिस्ट 12 तारखेला जमा होणार आहे। तर 12 तारखेला सकाळी पूर्ण पंढरपूरमध्ये सायकलची फेरी निघणार आहे। तदनंतर रिंगण सोहळा होणार आहे। देवळाली प्रवरा सायकलिंग ट्रेकर ग्रुपची सायकल वारी श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रस्थान करत आहे, मार्गस्थ होत आहे। त्यांना देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने, देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। आजच्या या वारी सायकल वारीचे वैशिष्ट्य ही पर्यावरण हिताची आणि प्रदूषण मुक्त अशी ही वारी आहे। या वारी दरम्यान जवळपास बीच्या रूपाने ते वृक्षारोपण करत असतात। मागच्या वर्षी त्यांनी 1000 बियांचं वृक्षारोपण केलं होतं
आजही ती जी परंपरा आहे ती परंपरा ते चालू ठेवणार आहेत. पुन्हा एकदा मी आपल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने आणि संपूर्ण शहरवासियांच्या वतीने या देवळाली प्रवरा सायकल व ट्रेकिंग ग्रुपला मी या सायकल वारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. देवळाली प्रवरा सायकलिंग ग्रुप यांच्या वतीनं आज 5वी पंढरपूर वारी त्यांचे सायकल वारी आज या ठिकाणाहून प्रस्थान झालेलं आहे. देवळाली प्रवरा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील सायकलपटू यामध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय पर्यावरणपूरक आणि एक समाजाला नवीन संदेश देणारी सीडबॉलचं माध्यमातून वृक्षारोपण करणारी ही सायकल वारी आज देवळाली प्रवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर त्यांचं प्रस्थान आपल्या सर्वांच्या उपस्थित झालंय. मी आमच्या त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.